एकदा मी शिर्डीस असताना माझ्या एका स्नेहाला पैशाची अडचण आली. माझ्याजवळ त्यावेळेला पैसे नव्हते, पण मनात असं आलं की पैसे आले की आपण त्या स्नेहाला थोडी मदत करावी. तरी पण तो स्नेही ती मदत स्वीकारेल किंवा नाही याबद्दल शंका वाटत होती. माझ्या मनातला विचार मी कोणाला कळवला नाही. पैसे आल्यावर एक नोट पाकिटात सोबत पत्र घालून त्या स्नेहाकडे पाठवण्याचा विचार केला. पण महाराजांच्या आज्ञेशिवाय कोणाला पैसे द्यायचे नाहीत असा त्यांनीच निर्बंध घालून दिल्यामुळे आज्ञा मागावयास गेलो. तेथे गर्दी बरीच होती. मंडळीत स्पष्ट विचारण्यासारखी गोष्ट नसल्यामुळे मी मोघम विचारलं, बाबा हे पत्र पाठवून द्यावे? महाराज म्हणाले, होय. त्याप्रमाणे ते पाठवून दिलं. संध्याकाळी ते स्नेही भेटले व सांगू लागले की तुमचे पत्र येण्याच्या 2 तास आधी महाराजांनी माझ्या कुटुंबाला सांगितले की मी आज तुझ्या घरी येणार आहे. तुझ्या नवऱ्याला सांग, मला झिडकारू नकोस. अर्थात ही तुमच्या पत्राची सूचना होती व म्हणून ते घ्यावेसे वाटले. माझे मित्र रावसाहेब मोरेश्वरराव सावे यांची भंडाऱ्याला जाण्याची फार उत्कंठा होती. पण 2 दिवस आधी ते एकाएकी आजारी पडले व त्यांचे जाणे होऊ शकलं नाही. त्यामुळे त्यांना अतिशय वाईट वाटलं व त्यांचे मन फार उद्विग्न झालं व रात्री झोपही येईना. पण भंडाऱ्याच्या दिवशी पहाटेच त्यांचा डोळा लागला. तितक्याच महाराजांनी स्वप्नात दर्शन दिलं व दक्षिणा मागून घेतली. जागे झाल्यावर वृत्तीत एकदम फरक पडला व तळमळ पार जाऊन समाधान वाटू लागलं. महाराजांनी देह सोडला आहे तरी आपल्या भक्तांची तळमळ कोणत्या तऱ्हेने शमवितात. एकदा तात्यासाहेब नुलकरांची मंडळी व आम्ही सर्व शिर्डीहून निघणार होतो. महाराज म्हणाले, उद्या सकाळी जा, कोपरगावाहून जेवून जा. आम्ही त्याप्रमाणे तयारी केली व कोपरगावचे खानावळीत तयारी ठेवण्यासाठी निरोप पाठवला. पण कोपरगावस पोचलो तेव्हा जेवण तयार नव्हते. पण गाडीची वेळ जवळ आल्यामुळे न जेवता तसेच स्टेशनवर गेलो. तिथे पाहिलं तर गाडीला 1.5 तास उशीर होता. मग गावात टांगा पाठवून टांगेवाला ब्राह्मण होता, त्याच्या हातून खानावळीतून जेवण मागवलं आणि आम्ही सर्व मंडळी स्टेशनावर जेवलो. जेवल्यानंतर 10 मिनिटानंतर गाडी आली. मी 1-2 वर्षापूर्वी नाताळच्या सुट्टीत मुंबईला असताना टपाल खाजगी पत्र वगैरे काय आली आहे ते पाहण्यासाठी मुंबईला पार्ल्याहून गेलो होतो. मुंबईहून संध्याकाळी परत जाताना बांद्र्याचे स्टेशनवर मला अण्णासाहेब दाभोळकर, बांद्र्याचे पेन्शनर मॅजिस्ट्रेट यांचे जावई रावसाहेब यशवंतराव गाळवणकर भेटले. ते मला अण्णासाहेब घरी असतील व त्यांना भेटायला आपण घरी चला असे सहज म्हणून दरवाजा उघडण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु चमत्कार हा की त्यावेळी दरवाजा बंद होता. मी गाडीत बसल्यावर गार्डने किंवा पोर्टरने दरवाजा बंद केला नाही हे मला पक्क माहीत होतं. आमचा हा संवाद होतो न होतो इतक्यात गाडी सुटण्याची वेळ होऊन गाडी प्लॅटफॉर्महून निघाली व गाडी सँटाक्रूजला आल्यावर पोर्टरला हाक मारून त्याला दरवाजा उघडण्याला सांगितलं. त्याने प्रयत्न केला व त्यांचीही खात्री झाली की कुलूप लागलं आहे व त्याने किल्ली आणून तिच्या साहाय्याने दरवाजा उघडला. पुढे मी पार्ल्याला उतरून घरी येतो तो रावसाहेब तेंडुलकर, त्यांची पत्नी व इतर काही स्नेही मंडळी माझी वाट बघत होती असं मला आढळलं. पुढे 1-2 दिवसांनी मला असेही समजले की त्यावेळी अण्णासाहेब दाभोळकर हे घरी नव्हते. पुण्याला एका बाईला पुत्रसंतान नव्हते आणि ते व्हावे अशी तिची आतुरता होती. त्यासाठी महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावे व त्यांचे हातून नारळ घ्यावा असा तिचा हेतू होता. तिने येथे येण्याचे कैक वेळा प्रयत्न केले, पण प्रत्येक खेपेला काहीतरी अडचण येऊन तिचं येणं झालं नाही. शेवटी एकदा ती फारच उत्कंठित झाली. तेव्हा महाराजांनी तिला स्वप्नात जाऊन दर्शन दिलं आणि त्याच स्वप्नात तिला नारळही दिला. जागी होऊन पाहावे तो नारळ खरोखरच तिच्या बिछाण्यावर तिला दिसला. त्यामुळे तिला अतिशय आनंद झाला आणि त्या आनंदात तिने नवस केला की जर मला महाराजांचे कृपेने मुलगा होईल तर मी त्या मुलाचे जावळ मी महाराजांचे पायाजवळ जाऊन उतरवीन. त्याप्रमाणे तिला वर्षाचे आत मुलगा झाला आणि नवसाप्रमाणे तिने तिथे येऊन मुलाचे जावळ उतरवलं. अर्थात
स्वप्नातला नारळ जागृतीत पाहिल्याबरोबर महाराजांच्या लीलेचे तिला अत्यंत कौतुक वाटलं. रावसाहेब लक्ष्मण गणेश महाजनी यांचा एक अनुभव माझे एक स्नेही श्रीधर कृष्ण या नावाचे होते. त्यांनी माझ्याकडून बरेच वेळेला श्रीसंबंधी हकीकत ऐकल्यावरून दर्शनास येण्याची त्यांना इच्छा झाली. माझ्याबरोबर त्यांनी येण्याचं ठरवलं व त्याप्रमाणे मी शिर्डीला पुन्हा जाईन तेव्हा आपणाला कळवावे असे त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर मी 5-6 वेळेला शिर्डीला गेलो व प्रत्येक वेळेला येतोस का म्हणून त्यांना विचारित असे. हे गृहस्थ बँकेत होते, त्यामुळे त्यांच्या माझ्या सुट्ट्या जमत नव्हत्या. या कारणाने किंवा दुसऱ्याही कारणाने त्यांचे येणे झालं नाही. शेवटी एकदा असा योग आला की आम्हाला दोघांना सारख्या लागोपाठ 2 सुट्ट्या आल्या व त्यांनी माझ्याबरोबर निघण्याचं ठरवलं. मी त्यावेळेला बांद्र्याला राहत असे, तेव्हा तिकीट काढून रिझर्व करण्याचं त्यांनी कबूल केलं व मी त्यांना दुसऱ्या दिवशी वेळेवर स्टेशनवर येईन म्हणून सांगून घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मनुष्य माझ्याकडे आला व सांगू लागला की श्री श्रीधरपंत जिन्यावरून पडले व त्यांचा पाय इतका दुखावला आहे की त्यांना चालता येत नाही आहे. तेव्हा ते माझ्याबरोबर शिर्डीस येऊ शकत नाहीत. अर्थात मी एकटाच गेलो. नंतर या ग्रहस्थावर काही कड्याळ येऊन त्यांना शिक्षा झाली व शेवटपर्यंत त्यांचं शिर्डीला जाणं झालं नाही. रोज रात्री लक्ष्मीबाई शिंदे पाटलीण यांच्याकडून भाकर येत असे. भाकर येण्याची सुरुवात झाली ती येण्याप्रमाणे. एके दिवशी संध्याकाळी बाबा भिंतीवर बसले होते. जवळ तात्या पाटील उभे होते. इतक्यात लक्ष्मीबाई तेथे आल्या व बाबांना नमस्कार केला. बाबा म्हणाले, लक्ष्मी, मला भूक लागली आहे. लक्ष्मीबाईने विचारलं, बाबा भाकर आणू का? बाबा म्हणाले, आण. लक्ष्मीबाई लगेच घरी गेल्या व 2 भाकरी व काही कोरड्यास घेऊन आल्या. बाबांनी ते सर्व घेऊन कुत्र्यापुढे मांडलं. लक्ष्मीबाईंनी म्हटलं, बाबा, तुम्हाला भूक लागली होती ना, तुम्ही न त्यातलं काही न खाता सगळीच कुत्र्यापुढे घातली. बाबा म्हणाले, याचा जीव नाही का? त्याला भूक लागली आहे, तो आणि मी एकच आहे. त्याने खाल्ली काय किंवा मी खाल्ली काय सारखंच. या उद्देशाचा लक्ष्मीबाईचे मनावर चांगला परिणाम झाला व त्या रोज भाकर कोरड्यास दूध वगैरे आणत आणि दुधाने भाकर कुस्करून ठेवीत. लवकरच बाबांनी ती भाकर खाण्याचा रोजचा प्रघात सुरू केला. या लक्ष्मीबाई महाराजांच्या अंतसमयी त्यांच्याजवळ होत्या व महाराजांनी देह ठेवण्याच्या 5 मिनटं आधी खिशातून एकदा 4 व पुन्हा 5 असे रुपये काढून लक्ष्मीबाईंना दिलं. रात्री बाबांचे जेवणानंतर लक्ष्मीबाई घरी जात. बायकांपैकी त्या एकट्याच रात्री मशिदीत येत असत आणि सगळ्यांचे शेवटी जाणाऱ्यांबरोबर जात असत. 2 प्रहरी त्यांच्याकडील भाकरीला क्वचित उशीर झाला तर महाराज हात आखडून बसत. काही दिवसपर्यंत महाराज 3रे प्रहरी त्यांच्याकडून शेवया करवून आणीत आणि आपण 3-4 घास खाऊन मग राधाकृष्णाबाईकडे ते शेवयाचे भांडे लक्ष्मीबाईच्या हाताने खिडकी वाटेत देववीत. असा पाठ कित्येक दिवस चालला होता. महाराज पुष्कळदा स्वयंपाक करीत. त्यावेळेलाच लक्ष्मीबाई व आणखी काही मंडळी जवळ असायची. महाराज स्वयंपाकास कोणाला हात लावू देत नसत व पळीचा उपयोग क्वचितच करत. पुष्कळदा मसाल्याचे वरण करीत व ते चुलीवर ढवळण्यासाठी पळी न घेता स्वतः आपल्या हाताचा उपयोग करीत, म्हणजेच हाताने ते वरण ढवळीत. अभिप्राय. श्रीमंत रावसाहेब अनंत शिवाजी देसाई टोपीवाल्यांचे चरित्र. लेखक रावसाहेब सदाशिव नानाभाई हाटे, LCE BSc. प्रकाशक रामचंद्र कृष्ण सामत, गोरेगाव. किंमत ₹1. टोपीवाले या नावाने सुप्रसिद्ध असलेले कैलासवासी अनंत शिवाजी देसाई हे दक्षिणी व्यापारात श्रेष्ठ दर्जाचे व्यापारी होऊन गेले. दैवबळाने संपत्ती मिळते अथवा दुर्दैवाने ते निघूनही जाते, पण अंगचे दूरदर्शित्व व अधिक परिश्रम यांच्या नित्य संघटनाने टोपीवाल्यांनी दुर्दैवाच्या लहरी स्वभावाला, आपल्या स्वैराचारास, त्यांच्या
पद्धतशीर कामाकाजात ढवळाढवळ करावयास बिलकुल वाव दिला नाही. दैवाची अनुकूलता तर पाहिजेच, तथापि मनुष्याचे अंगी नेटाने कार्य करण्याची धमक, नेकीने वागण्याची प्रवृत्ती व ईश्वरावर दृढ विश्वास एवढ्या 3 गोष्टी असल्यावर त्याला दैवाची सहानुभूती कशी प्राप्त होते व मनुष्य कोणत्याही स्थितीत असो या अप्रतिम 3 गुणांनी तो आपली परिस्थिती हळूहळू कशी बदलतो हे पाहावयाचे असल्यास ते या चरित्रात स्पष्टपणे दिसून येतं. रावसाहेब हाटे यांनी कित्येक प्रकरणे फार हृदयंगम लिहिली आहेत. व्यापारविषयक धंद्यात रुळू पाहणाऱ्या तरुणांनी तर हे पुस्तक अवश्य वाचावं व संग्रही ठेवावं अशी आमची त्यांना शिफारस आहे. टोपीवाल्यांनी मिळवलेल्या अफाट संपत्तीपैकी बराचसा भाग अनेक संस्थांना देणग्या देण्यात व दान धर्मात खर्च झाला आहे. जसे अंतरंग तसेच या पुस्तकाचे बाह्यांग ही फार सुंदर झालं आहे. त्यात बरेच फोटो घातल्यामुळे पुस्तकाला विशेष शोभा आली आहे. त्यातच टोपीवाल्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री शिवाजीपंत उर्फ सुंदरराव यांचाही अल्पवृत्तांत व फोटो येता तर याहूनही अधिक शोभा येते. शिवाय या पुस्तकात ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचे असे 3 फोटो आढळतात. पुस्तक निव्वळ चरित्रात्मक असताही प्रसंगाला अनुसरून रावसाहेब वासुदेवराव अनंत बोबर्डेकर यांनी प्राचीन कुडाळ प्रांताच्या इतिहासाची जी थोडी माहिती दिली आहे ती सर्वसाधारण जनतेस नवी वाटेल. चरित्र नायकाचे जन्मस्थान ज्या गावात आहे ते कुडाळ प्रांतातले असून हा प्रांत ऐतिहासिकदृष्ट्या इतका प्राचीन असतानाही त्याची माहिती मात्र फारशी उपलब्ध नाही. इतिहास संशोधकांचे लक्ष या प्रांताकडे अद्याप वळलेले दिसत नाही. या बाबतीत रावसाहेब वासुदेवराव यांनी विशेष परिश्रमपूर्वक बरीच माहिती गोळा केली आहे असे आम्हाला ठाऊक आहे. ती योग्य प्रसंगी जिकडील तिकडे दिली जाऊन महाराष्ट्राच्या इतिहासातील ही अत्यंत शोचनीय उणीव ते लवकरच दूर करतील अशी आम्हास आशा आहे.